दाखवते, एक मिनिट. हे बघा, ही आहे फराळाची बॅग रेडी. माझा मित्र पण आहे, तो पण आलेला आहे. आम्हाला जायचं आहे आता बेंगलोरला. हाय हॅलो, कशात सगळे. तर ही आहे माझी तयारी जाण्याची. तर तुम्हाला कळेलच की मी माझं चॅलेंज एका दिवसात म्हणजे 4 दिवसाचं चॅलेंज एका दिवसातच का कंप्लीट करते. तर माझी चालली आहे जाण्याची तयारी. त्याच्यामुळे इथे गाडीही सर्व्हिसिंगला टाकली होती मी, कारण की मला जायचं आहे बॅक टू वर्क आणि गाडीशिवाय मी नाही जाऊ शकत कुठेच. तर म्हणून मग मी ठरवलं की मला जायचं, तर गाडी सर्व्हिसिंगला लावूया. आणि सर्व्हिसिंग करून घेतली. एकच दिवस बाकी होता आणि एका दिवसात काय काय करणार ना, 4 दिवसाचं चॅलेंज कसं काय कंप्लीट करायचं. त्याच्यामुळे मग मी साधं आणि सिम्पल ठरवलं की आपण चॅलेंज घेतलं तर काहीतरी कंप्लीट करायचंच आहे आपल्याला. आता काही गोष्टी, मोठ्या गोष्टी वगैरे आपण नाही शिवू शकत, म्हणून म्हटलं काहीतरी छोटं शिवूया पण युजफुल शिवूया. आणि इथे मी शिवलेलं आहे कळसासाठी साडी. म्हणजे आपण जेव्हा कळस लावतो तेव्हा त्याच्यासाठी साडी आणि ओढणी. आता हे जे आहे ना, मी नेहमी ना बाजारातून विकत आणायची. आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी बसवतो ना, तर नेहमी हे बाजारातून मी विकत आणायची. तर चला म्हटलं घरी बनवूया. तर आज मी घरी अशा 2 साड्या बनवल्या, एक ओढणी बनवली आहे आणि एक नेत्राचंच ब्लाऊज पीस होतं कट केलेलं, तर ते शिवलं आहे. तर असं मी एकाच दिवसामध्ये माझं 47, 48, 49 आणि 50 दिवसाचं चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. तर माझं इतक्या लवकर चॅलेंज कसं कंप्लीट करायचं ते तुम्हाला मी शेवट सांगणारच आहे. आणि चला तुम्हाला दाखवते मी कुठे चाललेली आहे, काय काय तयारी केलेली आहे, काय काय शॉपिंग केलेली आहे आणि कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी दाखवतेच. आणि तोपर्यंत बघा, ही जी आहे ना, ही पट्टी अशी कापून घेतली ती डिझाईनची, याची ओढणी तयार केलेली आहे. आणि सिम्पल ती मी लास्ट टाईम कुर्ता बनवलेला होता. लास्ट व्हिडिओमध्ये मी कुर्त्याचं कटिंग स्टिचिंगचा म्हणजे व्हिडिओ नाही टाकला आहे कटिंग स्टिचिंग, पण तो जो शिवलेला होता ना त्याचाच मी टाकलेला आहे व्हिडिओ. तर हे बघा, मग मी इथे आहे ना त्याचं उरलेलं जे कापड होतं का, त्याच्या माझ्या 2 साड्या शिवून झाल्या म्हणजे ह्याला. पण ओढणीसाठी ना मला एकच म्हणजे हे डिझाईनचं एकच, बाकी प्लेन होतं ते काही चांगलं दिसत नव्हतं, मग मी एकच शिवलं. तर अशा 2 साड्या, एक ओढणी आणि एक ब्लाऊज, अशा पद्धतीने 4 वस्तू मी कंप्लीट केलेल्या एकाच व्हिडिओमध्ये. आणि ते एकाच व्हिडिओमध्ये टाकते मी, मला मोठं लांबवायचं नाही व्हिडिओ. एकच एक छोट्या छोट्या गोष्टी बनवून आणि छोटे छोटे एक एक व्हिडिओ नाही टाकायचे, कारण आपल्याला नवीन सिरीज चालू करायची आणि त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. माझे दिवस संपलेले होते, म्हणजे वर्किंग माझं आता चालू झालं आहे, त्याच्यामुळे ऑफिसचे मी सगळं तुम्हाला टाकणार आहे. आणि माझ्या इन्स्टाला जर कोणी पाहिलंच असेल तर मी एक ॲग्रिकल्चर स्टुडंट आहे. आणि ॲग्रिकल्चर स्टुडंटला अजून काय काय हेल्प भेटेल ॲग्रिकल्चर रिलेटेड, जॉब्स म्हणा किंवा माझ्याकडनं काही तुम्हाला म्हणजे नाही का असं काही सजेशन पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. जे पण कोणी ॲग्रिकल्चर स्टुडंट असतील, जे वर्किंग असतील, तर त्यांनी मला नक्की सजेस्ट करा. सजेशन घ्या माझ्याकडनं. मी त्यांना नक्कीच सजेस्ट करेन, जॉबही सजेस्ट करेल मी, वॅकन्सीज सजेस्ट करेल. तर अशा पद्धतीने मी ऑफिस रिलेटेड सगळ्या गोष्टी आता टाकणार आहे. माझ्या ॲग्रिकल्चर रिलेटेड जी माझी खूप फेवरेट गोष्ट आहे, म्हणजे मी एकदम पॅशनेट आहे त्यासाठी, कारण की मला ती गोष्ट खूप आवडते. आणि आता सध्या घरी होती आणि त्याच्यामुळे मी हे काम करत होती. पण छान आहे, याच्यातून पण मला काही ना काही गोष्टी शिकायला भेटली. आणि पण आता मेन वर्किंग आपलं चालू होणार आहे. आणि आता खरंच मला असं वाटतं की आता माझं खरंच डोकं चालणार आहे, कारण की मी माझं आवडतीचं काम केलं ना, खरंच माझं असं मी माइंड फ्रेश होऊन जातं आणि माझं खरंच डोकं चालतं. आणि अक्षरशः मी निघेपर्यंतही मला कळत नव्हतं मी काय करते, मी कुठे चालली काय. पण आता एकदम असं झालं आहे की नाही, उद्या ऑफिसला जायचं आहे, काम करायचं आहे. आणि मी नक्कीच सगळ्यांना सजेशन देईल ॲग्रिकल्चर रिलेटेड. जेवढे पण स्टुडंट्स असतील त्यांनी मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण आता त्यांच्यासाठी मी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न विचारले तर मी नक्कीच सॉर्ट आउट करेन. आणि ॲग्रिकल्चर रिलेटेडही काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारा, नक्की कमेंट करा तुम्ही, आणि मी तुम्हाला इथे नक्कीच हेल्प करण्याची प्रयत्न करेल. आणि इथे बघा, हे
जे नेत्राचं ब्लाऊज होतं त्याचं ऑलरेडी कटिंग केलेलं होतं, तर ते मी शिवून काढलेलं आहे असं. तर उद्यापासनं नवीन सिरीज चालू होणार आहे आपली, त्याच्यामुळे नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल, माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. आणि हो, मला खूप जणांनी कमेंट केलं आहे, कमेंट म्हणजे मला पर्सनली DMs आले इन्स्टाला की माझा आवाज सगळ्यांना आवडतो. आणि तसं मला नवराही मला बोलला होता की तुझा आवाज छान आहे आणि मी जर नक्की भविष्यात व्हिडिओ बनवले, यूट्यूबवर गेलो तर मला तुझी हेल्प पाहिजे, तो म्हणजे तुझा आवाज पाहिजे. मला इतकं छान वाटलं नाही, म्हटलं माझा आवाज इतका छान आहे. आणि मला खूप जण बोलले की नाही तुझा आवाज छान आहे, क्लिअरिटी आहे आवाजामध्ये. आणि त्याच्यानंतर बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे पप्पूचे कपडे त्याने धुवायला पाठवले होते माझ्याकडे आणि रिटर्न देताना राहुलने पॅक केले, तर त्यांनी आमचे पण कपडे पॅक करून दिलेले होते. आणि अक्षरशः आम्हाला कोणालाही माहिती नाही की त्याच्यात आमचे पण कपडे आहे. त्याच्यानंतर मग मी इथे हे बघा जायची तयारी चाललेली होती, त्याच्यामुळे मग म्हटलं चला जरा व्यवस्थित हेअरस्टाईल वगैरे करूया आणि छान व्यवस्थित सुटसुटीत जायचं ऑफिसला. जवळजवळ 6 महिन्यातून जाणार आहे. कशा आहात सगळे? तर आज मला मी याच्यासाठी टाकते की म्हणजे माझं चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी मला 4 दिवस बाकी आहे. म्हणजे एक 46 झाले, 47, 48, 49, 50 4 असे दिवस बाकी आहे माझे. पण माझ्याकडे आता बिलकुल टाईम नाही, कारण की आजची माझी फ्लाईट आहे आणि मला जायचं आहे बॅक टू वर्क. म्हणजे माझी बिलकुल इच्छा नाही, तुम्ही जर माझ्या चेहऱ्यावरनं बघत असेल तर बिलकुल माझी इच्छा नाही आहे. फोन आला होता राहुलचा त्याच्यामुळे, कारण की जायची गडबड चालू आहे आणि मला जायचं आहे. माझी बॅग वगैरे रेडी आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, एक मिनटं. हे बघा, ही आहे फराळाची बॅग रेडी आहे. आणि माझी जी बॅग आहे ती पण तुम्हाला दाखवते. ही बघा, ही माझी बॅग रेडी आहे आणि आता मला निघायचं आहे. तर त्याच्यामुळे मी एकाच दिवसामध्ये 4ही गोष्टी बनवल्या आणि मी त्या एकखटी टाकणार आहे. त्याच्यामुळे माझं चॅलेंज मी एका दिवसामध्ये कंप्लीट केलं आहे. 4 वस्तू मी बनवल्या आणि त्या एका दिवसात डायरेक्ट टाकणार आहे. तर आता पाहुणे येत आहेत, म्हणजे माझा मित्र आहे, त्याला मला बेंगलोरला सोबत जायचं आहे. तर भेटू आता नंतर, बघू आता पुढे काय होतं आहे. चला बाय बाय. ते आले, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आणि माझा मित्र पण आहे, तो पण आलेला आहे. आम्हाला जायचं आहे आता बेंगलोरला.